कमल के खिलाफ प्रचार करने वालों से पार्टी निपटेगी। पालक मंत्री बावनकुळे ने कहा। महानगर पालिका चुनाव की पृष्ठभूमि पर आज पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ने एक पत्रकार परिषद ली, जिसमें पार्टी का संकल्प पत्र जारी किया गया। इस समय बोलते हुए पालक मंत्री ने कहा कि कमल के खिलाफ जो कोई भी प्रचार कर रहा है उन्हें पार्टी देख लेंगी। पार्टी आखिर पार्टी है। उन्होंने कहा कि युवा स्वाभिमान पार्टी से भाजपा ने युति की, जिसमें भाजपा बड़ा पक्ष होने के कारण 7 सीटों युवा स्वाभिमान को दी गई, लेकिन युवा स्वाभिमान पार्टी उतने में संतुष्ट नहीं हुई। जो 7 सीटों हमने उन्हें दी वही हमने ईमानदारी बरती और हमने वहां अपनी सीटें नहीं उतरी, लेकिन युवा स्वाभिमान ने भाजपा के सीटों वालों ने अनेक प्रभागों में अपने उम्मीदवार उतारे हैं। पालक मंत्री ने बताया कि अमरावती का विकास ही मुख्यमंत्री का विजन है। अलग अलग स्लॉट में वर्ष 2047 तक विकास के टारगेट तैयार किए गए हैं। महानगर पालिका चुनाव के बाद राजकमल रेलवे स्टेशन पुल का निर्माण आरंभ होगा, जिसके लिए महारेल से एमयू हो चुका है। इसके अलावा शहर में सुरक्षा की दृष्टि से 110 करोड़ रुपए का प्रस्ताव तैयार किया गया है, जिसे आने वाले समय में पूरा किया जाएगा। शहर में आईटी पार्क का प्रस्ताव तैयार किया जा चुका है। कचरा की नई निविदा प्रक्रिया आरंभ हो चुकी है। छतरी तालाब का विकास, भूमिगत गटर योजना का काम पूरा करना, शहर के अंतर्गत सड़कों के निर्माण के लिए निधि का व्यवस्था की जाएगी, यह संकल्प पत्र में भी उल्लेखी है। आणण्याकरता आमच्या पक्षाच्या पाठीशी राहावं अशी विनंती करण्याकरता आम्ही या पत्रकार परिषदेला आलो आहे। मतदार कर्ज मागतो आहे। मतदान घेऊन पडून जाणारे खूप लोक आहेत, पण भारतीय जनता पक्ष हा मत हे कर्ज समजतोय आणि 5 वर्ष अमरावतीच्या जनतेच्या आशा अपेक्षा, अमरावतीच्या जनतेच्या सुरक्षितता राखण्याचा निर्णय आम्ही करणार आहोत। अमरावती महानगरपालिकेतील जनता ही विकसित अमरावतीचा विचार करते आहे। माननीय देवेंद्र फडणवीसांनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प करताना 2029 चा महाराष्ट्र, 2035 चा महाराष्ट्र, 2047 चा महाराष्ट्र याचं विजन तयार केलं आहे आणि टप्प्याटप्प्याने 2047 हा महाराष्ट्राकरता देशातलं सर्वोत्तम राज्य पुढे करण्याकरता देवेंद्रजी काम करत आहे आणि यासोबतच विकसित अमरावती करण्याचा संकल्प देवेंद्रजींनी केला आहे। 2047 ला अमरावतीमध्ये जी जनसंख्या असेल त्या जनसंख्येच्या आधारावर अमरावतीमध्ये जनतेच्या मूलभूत सुविधा, रस्ते, वीज, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि झोपून उठल्यापासून झोपेपर्यंत मनुष्याच्या ज्या गरजा आहेत, मोदीच्या सरकारच्या ज्या योजना आहेत, देवेंद्रजींच्या सरकारच्या योजना आहेत, या सर्व योजनाला घेऊन विकसित अमरावतीचा विचार आम्ही केला आहे। अमरावतीमध्ये जनतेच्या सुरक्षिततेकरता या शहराला उत्तम असं सीसीटीव्ही सर्व्हिलन्स, या शहराची कोणीही बदमाशी करू शकणार नाही। या एखादा उद्दिष्ट ठेवून जर चोरटे किंवा दरोडेखोर किंवा गुंडागर्दी करणारे लोक, जाती दंगल करणारे लोक या शहरामध्ये तात्काळ जेरबंद व्हावे याची योजना आपण तयार केली आहे। पुढच्या वर्षीच्या बजेटमध्ये आम्ही अमरावती शहराकरता 110 कोटी रुपये मागतोय।
सोबतच दुसरी जी महत्वाची जबाबदारी आहे की अमरावतीच्या जनतेची मालमत्ता सुरक्षित ठेवणे. मी राज्याचा महसूल मंत्री म्हणून विचार केला आहे की अमरावतीमध्ये जी खरं 15/10/2024 पूर्वी ज्या जागेवर बांधकाम झाली आहे, पण तुकडेबंदी कायद्याच्या बडगा असल्यामुळं त्या घरांना त्यांचं प्रॉपर्टी कार्ड देता आलं नाही.